निवडणूक रद्द केल्याप्रकरणात भाजपचे निवडणूक आयोगाला पत्र आलेलं आहे आणि स्थगिती आणलेल्या जागांची निवडणूक रद्द करणं हे अयोग्य असल्याचं भाजपनं दावा केलाय। निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरपालिका सदस्यांची निवडणूक लांबणीवर पडली आहे। मतदानाला आता केवळ 1 दिवस शिल्लक आहे आणि असं असताना निवडणुका स्थगित करणं हे अयोग्य असल्याचं भाजपनं आपलं मत मांडलंय। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हे पत्र पाठवण्यात आलंय आणि या पत्राची प्रत आपण एका बाजूला पाहतोय। या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, रवींद्र चव्हाणांनी पत्र पाठवलंय निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आणि हे योग्य नाही असं मत पाठवलंय। काय नेमकं या संदर्भातले आणखी तपशील आहेत? खरं तर अनुपमा, आपण पाहिलं असेल निवडणूक आयोगाकडनं जवळपास 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरपालिका सदस्यांची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आल्याच्या संदर्भातली एक सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। यावर खरं तर भाजपनं आता आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भात सकाळी प्रतिक्रिया देऊन निवडणूक आयोगानं केलेला हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं होतं। याच अनुषंगाने आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक पत्र खरं तर या संदर्भात लिहिलंय आणि निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करून या संदर्भात या एकंदर 204 सदस्य आणि 24 नगराध्यक्ष संदर्भातली जी जो निर्णय घेण्यात आलाय तो चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलंय। या पत्रामध्ये त्यांनी काही नियमांचा देखील दाखला दिलाय, ज्यामध्ये महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम असेल किंवा इतरही महत्वाचे निर्णय असतील किंवा अपील करण्याच्या संदर्भातले ज्या काही कायदेशीर बारकावे आहेत त्याचा उल्लेख करण्यात आलाय। एकंदर या जागांच्या संदर्भात जो निर्णय झालाय तो अयोग्य असून या संदर्भातली जी निवडणूक रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आली ती विहित वेळेमध्ये घेण्यात यावी आणि आपल्या मतदारांना मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावण्याचा संधी देण्यात यावी अशा प्रकारचा एक विनंती एक पत्र या संदर्भात देण्यात आलंय। त्यामुळे निवडणूक आयोगाला करण्यात आलेल्या या विनंतीनंतर आता आयोगाची भूमिका काय असणार आहे, कारण अवघ्या काही तासांवरती निवडणुकीचे हे मतदान आलेलं असताना अशा पद्धतीचा निर्णय येणं उमेदवारांसाठी, पक्षांसाठी आणि राजकीय नेत्यांसाठी सुद्धा खूप धक्कादायक मानला जातोय। त्यामुळे या संदर्भात निवडणूक आयोग काय तोडगा काढते आणि भाजपनं जी मागणी केली त्या संदर्भात नेमकी काय घडामोड होते पाहणं महत्वाचं असेल। खरंय ओम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जर एकदा प्रक्रिया सुरू झाली असेल तर निवडणूक पुढे ढकलता येत नाही असा नियम उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितला होता एकनाथ शिंदेंनी। त्यामुळे आता भाजपनं हे पत्र दिले। निवडणूक आयोग या संदर्भात काय निर्णय घेते बघावं लागणार आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।